नमस्कार मंडळी, मी दीपक परब, मी दीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी. तर आज आम्ही महाकालचं दर्शन घेणार नाही आहे, तर बाकीची जी उज्जैनमध्ये मंदिरं आहेत ती आम्ही फिरणार आहे. तर चला आता आम्ही ऑटो बघतो आहे. आमची बुकिंग केली होती पण तो ऑटोवाला अजून रिक्षा फोन उचलत नाही. तर आता आमची बुकिंग चालू आहे. तर आम्हाला एकच रिक्षा फिरवायची आहे सगळीकडे. तर बघूया काय होतं आहे ते. मला बस आहे ना, चला आता वेळ काढत राहिलो तर परत हेच होणार आहे. इकडेच बघायचं. तू इकडे बस, तू इकडे बस. हां बसा बसा बसा. तुला हे करायचं. हां मी असा बसतो. येईल का सर? अरे सरांना बसायला नव्हतं ना, सरांना पण इथं बसावं लागलं. मला उलटं बसायला लागेल. तर चला आता आम्ही रिक्षा पकडली आहे आणि चाललो आहे आम्ही. आता पहिलं कुठे जायचं आहे आपल्याला बघूया. आता रिक्षावाला कुठे घेऊन जातो तसं. पहला कौन सा मंदिर जाएंगे? पहले शांतिपनी आश्रम जाएंगे, फिर मंगलनाथ जाएंगे. शांतिपनी आश्रम मंगलनाथ. ये मेन मंदिर है इसलिए मेरे को कवर करना है. ठीक है, चलो लोग को चेहरा बनाओ, हम लोग को कुछ आना ये वरती करेंगे. और तर पहिला आम्ही आलो आहे महर्षी सांदपनी आश्रमच्या इथे. मी समोर बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अमिदीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहोत भारतातील 7 पवित्र मोक्षदायी नागरीपैकी एका असलेल्या उज्जैन येथे. या व्लॉगमध्ये आपण 2 अतिशय महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देणार आहोत, सांदीपनी आश्रम आणि मंगळनाथ मंदिर. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सुंदर देवदर्शनाला. सर्वप्रथम आपण आलो आहोत सांदीपनी आश्रमात. ही ती पवित्र भूमी आहे जिथे भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि त्यांचे परममित्र सुदामा यांनी गुरु संदीपनी ऋषीकडून शिक्षण घेतले होते. गुरुकुल परंपरेनुसार येथे सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण दिले जात असे. श्रीकृष्णांनी येथे वेद, उपनिषेदे, अणुविद्या, युद्धकला, संगीत, ज्योतिष आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. आश्रमातील गोमंती कुंड विशेष प्रसिद्ध आहे. अशी श्रद्धा आहे की श्रीकृष्णाने आपल्या गुरूंसाठी अनेक पवित्र नद्यांचे पाणी येथे आणले, त्यामुळे या कुंडाला अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. इथे आल्यावर आपल्या मनाला एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्णाने आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा विचारली. गुरु संदीपानी यांनी आपल्या हरवलेल्या पुत्राला परत आणण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णाने आपल्या पराक्रमाने गुरूंच्या पुत्राला परत आणून गुरुदक्षिणे पूर्ण केली. ही कथा गुरु शिष्य परंपरेचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते. आता आपण जात आहोत मंगळनाथ मंदिर. च्या मंदिराचं दर्शन करून झालंय, तर आता आम्ही मंगलनाथ मंदिरकडे चाललोय. तर चला आता आम्ही पोचलोय मंगल मंदिरमध्ये. मंगलनाथ मंदिर बघू शकता आहे समोर. सर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच आहे आणि इथे आता हे दुसरं आहे. हां MP मधलं दुसरं मधलं पहिलं. म्हणजे या मंदिर ह्यांची कमी आहेत खूप मंगलग्रहाची. मंगलनाथ मंदिर एक महाराष्ट्रामध्ये आहे आणि एक इथे MP मध्ये आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून धार्मिक मान्यतेनुसार मंगळ ग्रहाचा जन्म याच ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यामुळे कुंडातील मंगळ दोष दूर करण्यासाठी देशभरातून भाविक येथे पूजा आणि अभिषेक करण्यासाठी येतात. बोलिए शंकर भगवान की साहब पाजी मोबाइल बंद कर लो. हे मंदिर पवित्र शिप्रा नदीच्या तीरावर वसलेले आहे. येथील शांत वातावरण, मंदिरातील घंटानाद आणि भक्तिमय वातावरण प्रत्येक भाविकाच्या मनाला स्पर्श करतं. जर तुम्ही उज्जैनला भेट देण्याचा विचार करत असाल तर संदीपनी आश्रम आणि मंगळनाथ मंदिर या दोन्ही ठिकाणांना नक्की भेट द्या. येथे मिळणारा आध्यात्मिक अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. तर आता आम्ही पोचलो अंगारेश्वर मंदिरला. हे बघा शिप्रा नदीच्या बाजूलाच आहे.
चला मित्रांनो, आता आपण पुढे आपल्या प्रवासाचा आनंद घेऊया. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशा सुंदर देवदर्शन व ट्रॅव्हल ब्लॉगसाठी आपल्या अमिदीप क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. तुम्हाला बघून सगळे झाले.